और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। नागरिकांना पारदर्शक कारभार पाहिजे असल्यास पार्लमेंट टू पंचायत 100% भाजप हवी असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्याला ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, परिवहन सदस्य संजय मोरे, संजय गायकवाड आदींसह मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की कल्याण पूर्वेतील काही विशिष्ट भागांकडे लक्ष देणं आवश्यक आहे। चाळीत दाटीवाटीने राहणाऱ्या नागरिकांना हक्काचं घर मिळवून द्यायचं असेल तर या गोष्टी महायुतीच्या माध्यमातून ASRA सारख्या योजनांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। या भागात 24 तास पाण्याची सेवा उपलब्ध करून द्यायची आहे। त्यासाठी केंद्र आणि राज्यात असलेले महायुतीचे सरकार महापालिकेत देखील येणं आवश्यक आहे। कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने मोफत लस दिली। आज जो श्वास घेतोय तो मोदींमुळे घेतोय। त्यामुळे पार्लमेंट टू पंचायत 100% भाजप असेल तर पारदर्शक कारभार मिळेल असे चव्हाण यांनी सांगितलंय। खरं तर कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून कल्याण पूर्व या भागामध्ये आपण सर्वजण जाणता आपले सर्वांचे या भागातील आपला माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं असे गणपत शेठ यांच्या नेतृत्वात या सर्व भागांमध्ये केले गेलेल्या कामांची आपण सर्वांना कल्पना आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण या कल्याण पूर्व आणि कल्याण पूर्व मधल्या असणाऱ्या काही विशिष्ट विषयांकडे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। हा संपूर्ण भाग आणि या भागामध्ये असणाऱ्या दाटीवाटीच्या असणारी वस्ती आणि या सर्व भागांमध्ये असणारी मोठ्या प्रमाणामध्ये चाळी आणि चाळीमध्ये राहणारे रहिवासी या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हक्काचं एक चांगलं घर हे येणाऱ्या काळात निर्माण करणं ही त्यांची असणारी वर्षानुवर्षाची असणारी स्वप्न ही येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना जर पूर्ण करायची असतील तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर आगामी निवडणूक भवितव्य घडवणारी असून भाजपा विकास कामे करणारी आहे। कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकायचे असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। जसे मला बहुमताने निवडून दिलं तसं भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देऊन भाजपाचा महापौर बसवा, यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवणं सोपं होईल असं आवाहन कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गायकवाड यांनी उपस्थितांना केलं। आज जो आपला कार्यकर्त्यांचा जो मेळावा होता या मेळाव्यामध्ये म्हणजे एक उत्साह आणि एक आज जी आमचा जो भारतीय जनता पार्टीची जे लोक म्हणजे कार्यकर्ते होते त्यांनी उत्साहात जे काही आज आपल्या इथे समोर
म्हणजे BJPचे आता जे आपले महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे, त्या निमित्ताने आज इथे आम्ही हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये आम्हाला एकच सांगायचं होतं की जे कार्यकर्ते माझ्या वेळेस जसे एकजुटीने एकमताने जसे काम करत होते, यावेळेसही तसंच काम केलं पाहिजे आणि जो आपल्या उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचं आणि जो माझ्या वेळेस जसा उत्साह दाखवून जो प्रचंड मताने विजय केला, तसंच आपले हे जे कॅन्डिडेट काय असतील प्रत्येक वार्डमध्ये उमेदवार त्यांना निवडून आणायचं. तसंच आणि जे एक विश्वास दाखवलेला आहे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी की कल्याणपुरेमध्ये महापौर आपलाच बसवायचा, या उद्देशाने आज आम्ही मेळावा घेतला होता. अशी काही चर्चा तुमच्या झाली नाही, अजून तर काही चर्चा झाली नाही. ते वरिष्ठ आमचे निर्णय घेतील त्याच्यावर आणि त्याच्यावर ठरेल. दरम्यान यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, ती भावना या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमामधून आपल्या नेत्यांपर्यंत, प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या माध्यमामधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चाललंय. त्याचाच भाग म्हणून डोंबिवलीमध्ये पश्चिमेला एक मेळावा झाला, डोंबिवली पूर्वेला एक झाला, काल कल्याण पश्चिमेला पण झाला आणि आज कल्याण पूर्वचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्रभर जसा सज्ज आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये ज्यांनी काम केलं, त्याच पद्धतीने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काम करून विजय संपादन करण्याचा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो आहे, तो विश्वास या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रचंड उत्साह होता. खरं म्हणजे शरद पवार गट या निवडणुकीमध्ये या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठे आहे हे दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. त्यामुळे महेश तपासे यांनी त्याचा निश्चितपणे अभ्यास करावा. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी काही वक्तव्य केलं असेल तर त्याचं स्वागत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.